असल्या वस्तू बनवण्यापेक्षा आम्हाला काहीतरी खेळणं बनवा, अभ्यासाला टेबल बनवा. टेबल बनवायचं अभ्यासाला? हो. अरे पण आपल्याकडे टेबल तर नाही आता, मग काय करायचं? तेलाच्या डब्यान बनवायचा. बनवायचा? हो. बरं थांबा, ते मला 10 मिनिटात मी टेबल बनवून देतो. हा? तर मित्रांनो बघू शकता, आता आपण तेलाचा डबा घेतलाय. तर आता तेलाच्या डब्याचा आपण काहीतरी चांगला उपयोग करून पोरांना अभ्यासासाठी टेबल बनवू, बसण्यासाठी पण स्टूल बनवू. स्टार्ट. तर मित्रांनो बघा, आपण तेलाचा डबा आणलाय, बंगारामध्ये असतो. आणि रिकामं तेल संपल्यानंतर डबा टाकून देतो. ते डबा एक उचलून आणलाय. आता बघू आपण ह्या डब्यापासून एक ह्यांना तेलाच्या डब्यापासून ह्यांना चांगलं एक टेबल बनवू. तर आता वर डब्याला काय करायचं, पुसून घ्यायचं चांगलं. हे असं पुसून घ्यायचं चांगलं. त्याला आपल्याला कागद चिटकवायला म्हणजे सोपं जातं. चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचे. आणि पुसून घेतल्यानंतर बघा हे चांगलं पुसून घ्यायचे. त्यानंतर वरून देखील पुसायचे. त्यानंतर किराणा दुकानात किंवा जनरल स्टोर्समध्ये हे असा कागद मिळतो. 5 रुपयाला मिळतो कागद. तो कागद घेतला मी. तर बघा आता हे कागद ह्या डब्याला चिटकवणार आहे. त्याला चिटकवण्यासाठी ही एक डिंक आणलाय. 5 रुपयाला डिंकाची बाटली मिळते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे डबा घ्यायचा. त्यानंतर हे आपण डब्याला हे कागद असं चिटकवणार आहे. त्याला चिटकवण्यासाठी आपण डिंकाचा वापर करायचा आहे. असं डिंक लावून घ्यायचा. अशा प्रकारे डिंक लावायचा. आईला ते म्हणलं का पप्पा हाताला नका चिटकू, थांबा. ही डिंक, ही पण डिंक आहे. हे आम्ही आमच्या बाबळीच्या झाडाचा आणलाय. बाबळीच्या झाडाचा नंतर तुम्ही शेवग्याच्या झाडाचा पण घेऊ शकता. हे आता डिंक लावायचं. थोडा जास्त वापरला तरी चालतं, कारण काय घरी मिळते ना सहसा. सार्थक काय खातोय? सार्थक काय खातोय? हे बघा. त्यानंतर हे अशा प्रकारे हे असं चिटकून घेतलं की नंतर ना हे असं पलटी मारायचा डबा. हे आपण साईडनं आपल्याला हे चिटकवायचं. तुझ्यासाठीच करतोय बाळा. दादाला पण करायचं, तुम्ही दोघांनी खेळायचं. आम्ही गाले गाले खेळली. बघा. त्यानंतर ना आपल्याला हे अशा प्रकारे परत अजून एक राऊंड मारायचा आहे आणि परत एक हात फिरवायचा आहे. ओके. हात फिरवल्यानंतर परत आता ही डबा पलटी मारायची आणि परत आपल्याला इथं चिटकून घ्यायची. नंतर
बघू शकता तुम्ही असा डिंक आपल्या झाडाचा आणलाय आणि तो पप्पा ते हाताला चिटकाला तुझ्या नाही म्हणायची तुमच्या मला आमचा सार्थक लय म्हणायचा मला डब्बा करायचा बसायला स्टूल करायचा त्यासाठी हाताला चिटकाला बघा बघा ह्या प्रकारे परत नंतर ना होत नाही चिटकून घेतो. पप्पा असं लावू द्या काय शांत बस सार्थक घरी झाला का आता काय करायचं पेपर आणला तर ही पेपर आता एवढीच बाजू राहिली बरोबर का मग आता ही पेपर आपल्याला एवढा चिटकावायचा आहे काय करायचं पेपर आपल्याला कट करून घ्यायचं घर झालंय छोटं झालं कात्रीच्या साह्याने असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता ही पेपर आपण काय करायचं त्यानंतर पेपर हे चिटकावायचं परत मग थोडं नॉर्मल लिंक लावायचं बरं ना सार्थक गप आमचा सार्थक लय बोलतो आणि हुशार पण एक आणि शाळेत जात नाही आता तू शाळेला सुट्टी लागली ना सार्थक त्यामुळे तू शाळेत काही जात नाही सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे तू शाळेला जात नाही नाहीतर तू पहिल्या शाळेत जायचा आता अंगणवाडीला गेलाय दादा पहिलीला गेलाय बघा मित्रांनो अशा प्रकारे मी शिकवून घ्यायचे आता सार्थक आणि दादा खूप खुश झालेत खरं तर त्यांना गिफ्ट द्यायचं होतं पण आता गिफ्ट नाही देत त्यांना त्यांनी बघितले सगळं त्यांना आतनं तेलाचा डब्बा सगळा पूर्णपैकी झाकून टाकला आपण आता आतनं बघा अशा प्रकारे केलं त्यानंतर हे काय करायचं असं उलटी पलटी मारायची आणि पलटी मारून काय करायचं हे अशा प्रकारे आपण कसं बॉक्स पॅक करतो ना करायचं आणि हे जो कोण आहे तो अशा प्रकारे कोण पॅक करायचं त्यानंतर डिंक बघा हे अशा प्रकारे इथं देखील अशा प्रकारे आपण चिटकून घेणार आहोत तर मित्रांनो 1 मिनिट ह्याच्यावरती दाब द्या की जेणेकरून हे चांगल्या प्रकारे चिटकलं जाईल आता बघा हे चांगल्या प्रकारे चिटकले आपलं आणि आपल्याला जो स्टूल बनवायचा होता किंवा टेबल बनवायचा होता तो पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे आपला स्टूल आता तयार झालेला आहे तर आता ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आता हे तेलाचा डबा आपण फेकून देत होतो तर ह्या तेलाचा डब्याचा आपल्याला काय उपयोग होतो की आता आपल्याला आता समजा छोट्या मुलाला जर बसायचं असतं तर ही बघा आता 1-2 मिनटं बघा तर सार्थक ह्याच्यावर बस तर हे बघा हे अशा प्रकारे बसायसाठी सुद्धा देखील त्याचा उपयोग होतो त्यानंतर ना आता समजा ह्या मुलाला जर समजा अभ्यास करायचा असला सार्थक खुर्ची बस सार्थक खुर्ची बस खुर्ची बसून आपण ह्याला बड्डेला म्हणा किंवा नंतर ना आपल्या जर घरात जर मुलाचा बड्डे असला तरी देखील आपण बड्डेसाठी हे असं
याच्यावरती केक ठेवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर ह्यांना अभ्यासाला बसण्यासाठी देखील त्याचा उपयोग करू शकतो. तर सारखं ह्याच्यावरती बस, हां बस ह्याच्यावरती, आणि ह्याच्यावरती बसून तो लिहू देखील शकतो. तर अशा प्रकारे आपण एका टाकलेल्या वस्तूपासून एक चांगली अशी प्रकारची वस्तू बनवलेली आहे. तर मित्रांनो, आपण सुद्धा फक्त याला खर्च आला आम्हाला 5 ते 6 रुपये, आणि तुम्ही 5 ते 10 रुपयामध्ये चांगल्या प्रकारचा मुलांना बसण्यासाठी स्टूल म्हणा, किंवा मुलांना लिहिण्यासाठी टेबल म्हणा, किंवा केक कापण्यासाठी एक स्टूल ठेवण्यासाठी तुम्हाला स्टूल म्हणा, तुम्ही एक 5 ते 10 रुपयामध्ये बनवू शकता. आणि मुलांनाही चांगले आकर्षक वाटणारी वस्तू तुम्ही 10 रुपयामध्ये बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या मुलांना जर स्टूल बनवायचं असेल किंवा टेबल बनवायचं असेल तर बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.